नमस्कार. माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेवयाचा उपमा. त्यासाठी आपण 2 वाट्या शेवया घेतलेल्या आहे. हाताने थोड्या बारीक करून घेतलेल्या आहे. ह्या घरगुती शेवया आहेत, म्हणून आपण 1 चमचा तेलामध्ये प्रथम परतवून घेणार आहोत. जर आपल्याकडे रेडीमेड शेवया असतील तर परतून घेण्याची गरज नाही. आपण ह्या शेवया 2 ते 3 मिनिट अगदी कमी गॅसवर परतवून घेणार आहोत. शेवयाचा कलर हलकासा चेंज होईपर्यंत आपल्याला ह्या शेवया परतवून घ्यायच्या आहेत. आपण बघू शकता शेवयाचा कलर हलकासा बदललेला आहे. आपण शेवया काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये पुन्हा 3 चम्मच तेल गरम करून, तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी ॲड करायची आहे. अर्धा चमचा जिरे आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे. त्यानंतर अर्ध वाटी शेंगदाणे व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे. पाच 6 हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहे. व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये 1 मोठा कांदा बारीक करून ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित परतवून घेणार आहोत. कांदा हलकासा गुलाबी रंगावर आला की आपण त्यामध्ये सुके मसाले ॲड करूया. अर्धा चम्मच हळद आणि 1 चमचा लाल तिखट व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आणि अर्ध वाटी हिरवे वाटाणे आपण ॲड केलेले आहे. फ्रेश ताजे वाटाणे आहे. आणि गाजरसुद्धा आपण आपल्या आवडीनुसार घेतलेलं आहे. आपण आपल्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता. व्यवस्थित आपण मसाल्यामध्ये भाज्या शिजवून घ्यायच्या आहे. 2 ते 3 मिनिट व्यवस्थित शिजवून झाल्यावर त्यामध्ये आपण 1 टोमॅटो बारीक करून ॲड केलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे. 2 ते 3 मिनिट टोमॅटोमध्येच आपण भाजी शिजवून घेणार आहोत. भाज्या साधारण शिजल्या की आपण त्यामध्ये शेवया ॲड करणार आहोत. आपण भाज्या छान शिजवून घेतलेल्या आहे. आता आपल्याला शेवया ॲड करायच्या आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. एकीकडे आपण 2 ग्लास गरम पाणी करून घेतलेले आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण 2 ग्लास गरम पाणी ॲड करणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि झाकण ठेवून 5 मिनिट अगदी कमी गॅसवर शिजू द्यायचं आहे. आपण बघू शकता आपल्या शेवया अतिशय छान शिजलेल्या आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे.
आणि त्यामध्ये आपण भरभरून कोथिंबीर ॲड करणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आपल्या शेवया अगदी तयार झालेल्या आहे. अजिबात चिकट होणार नाही. आपण नक्की करून बघा. आपल्याला हा शेवयाचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.